So dear student, in the last video we have seen the poet The Sower, poem translated from French into English by Thorulata Datta. Short but important poem. सुंदर अशी ही कविता. In today's video I will tell you the short summary of this poem. थोडक्यात जर या कवितेची समरी सांगायची झाली तर आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या आधारे या कवितेची समरी सांगता येईल. बघा, या ठिकाणी क्वेश्चनही आहे आपल्याला पेज नंबर 73वरती. राईट अ समरी ऑफ दी पोएम युजिंग दी फॉलोइंग पॉईंट्स. टायटल, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये पोएम, टाईप आणि नेचर, टोन, त्यानंतर मेन बॉडी, सेंट्रल आयडिया या कवितेची आणि कन्क्ल्युजन, अवर व्ह्यू, ओपिनियन. या आधारे आपल्याला याच्या कवितेची समरी सांगता येईल. टायटलमध्ये आपल्याला काय सांगता येईल? टायटल काय आहे कवितेचं? द सोवर. बघा, द सोवर असं म्हटलेलं आहे. द टायटल ऑफ दिस पोयम बाय थोरू दत्त. द पोएट थोरू दत्त इज सिटिंग इन द पोर्च ऑफ हर हाऊस वॉचिंग द सनसेट. In the fading twilight, she sees a farmer, the sower, still working late. So the title is appropriate. तर बघा, पोर्चवेमधून ही कवयित्री सनसेट पाहते आणि त्यावेळेला त्या कवयित्रीला एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये काम करताना दिसतो आहे की जो काय करतो आहे, दॅट पिझंट और दॅट फार्मर इज सोविंग द सीड्स. तो शेतामध्ये त्या अंधार पडते आहे त्यावेळेला सुद्धा तो पेरणीचं काम करत आहे, बिया रुजवण्याचं काम करत आहे. सो द टायटल द सोवर इज ॲप्रोप्रिएट. तर इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ काय आहे सुरुवातीचा या कवितेचा? बघा, इट इज अ डिस्क्रिप्टिव्ह पोयम अबाउट द सराउंडिंग ॲज वेल ॲज व्हॉट द पोएट परसिव्ज अबाउट द सेंट्रल कॅरेक्टर अँड हर व्ह्यूज ऑन हिम. सेंट्रल कॅरेक्टर म्हणजे तो जो सोवर आहे, फार्मर आहे, त्याच्याभोवती ही कविता फिरते आहे. इट इज इन्हॅन्स्ड बाय इमेजरी अँड सिम्बॉलिझम. या कवितेमध्ये कवयित्रीनं इमेजरी आणि सिम्बॉलिझमचा वापर केलेला आहे. इट कंप्रायझेस 20 लाईन्स. साधारणपणे 20 लाईन्स आहेत. इन ए बी राईम स्कीम अँड इज नॉट डिवायडेड इन टू स्टांझाज. या ठिकाणी स्टांझाज वगैरे असे काही दिलेले नाहीत. सिंपल अशा 20 ओळींची ही कविता आहे. छोट्या छोट्या लाईन्स आहेत. स्मॉल लाईन्स ऑफ 20 लाईन्स पोयम आहे. 20 ओळींची कविता आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला राईम स्कीम दिसते. ए बी अशी राईम स्कीम आपल्याला पाहायला मिळते. कसं बघा, तर पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द बघा कूल आहे आणि तो राईम कुठल्या शब्दाबरोबर होतो तर थर्ड लाईनचा शेवटचा शब्द कूल रूल. तसंच दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द फास्ट आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द पास्ट. तर ह्या रायमिंग वर्ड्स हे आहेत कोणते? कूल रूल, फास्ट, पास्ट. हे सर्व शब्द आपण जोडीने लिहायचे आहेत मध्ये डॅश करून. आणि मग याची राईम स्कीम कशी होते तर पहिल्या ओळीच्या शेवटच्या शब्दाला आपण ए दिलं राईम, तर तो कुठल्या शब्दाला जोडतो तर तिसऱ्या लाईनला. त्यामुळं दुसऱ्या ओळीला बी, पहिल्या ओळीला ए बी, परत तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द रूल आहे त्या ठिकाणी ए बी. असे प्रत्येक 4 ओळींमध्ये आपल्याला ए बी ही राईम स्कीम पाहायला मिळते. बघा, 5वी ओळ बघा लँड्स आणि 7व्या ओळीचा शब्द आहे स्टँड्स. 6व्या ओळीला शेवटचा शब्द आहे स्टील, थ्रिल. असं प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला ए बी ही राईम स्कीम पाहायला मिळते. सो धिस पोयम कंप्रायझेस 20 लाईन्स इन ए बी राईम स्कीम अँड इज नॉट डिवायडेड इन टू स्टांझाज. मीन्स देर आर नो स्टांझाज. टोटल 20 लाईन पोयम इज देअर. 20 ओळींची कविता आहे. मेन बॉडी ह्या कवितेची काय आहे? The main aspect stands out. One is the poet's vivid imagery of the sunset and dusk. Words like dying sunlight, the black
silhouette, running shadows, darkness deepens are some of the imagery. Vivid imagery. This also may be hinting at the twilight world of the farmer, unrecognized and in the shadows, toiling yet poor, willing to work yet unappreciated. And this evokes immense respect, sorrow and sympathy for him. आणि म्हणूनच कवयित्रीला त्याच्याबद्दल की थोडंसं रिस्पेक्ट वाटतो आहे त्या फार्मरबद्दल, सिम्पॅथी वाटते आहे. द फार्मर हिमसेल्फ इज अन ओल्ड मॅन. तो वृद्ध आहे, तो इन रग्स म्हणलेलं म्हणजे त्याचे कपडे जीर्ण झालेले आहेत. आणि या सगळ्या त्या शेतकऱ्याच्या वर्णनावरून कवयित्रीला थोडंसं त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आणि सिम्पॅथी वाटते. द फार्मर हिमसेल्फ इज अन ओल्ड अँड इन रग्स शोविंग हिज पॉवर्टी. म्हणजे त्याची गरिबी त्याच्यातून दिसते. इन स्पाईट ऑफ हिज लेबर्स इट ब्रिंग्स टू माइंड दोज हू डोंट डू अ फ्रॅक्शन ऑफ हिज वर्क अँड लिव्ह इन अ लॅविश कम्फर्ट. जे लोक अगदी लॅविश म्हणजे श्रीमंतीमध्ये असतात अशा लोकांना दुःख दिसत नाही, असं एक सांगण्याचा प्रयत्न आहे या कवयित्रीचा. दिस परहॅप्स इज intentional by the poet to focus on the thankless position of the most important contributor to society. आणि मग कवयित्रीला या ठिकाणी सांगायचं आहे की हा जो शेतकरी आहे तो मोस्ट कॉन्ट्रीब्युटेड टू द सोसायटी, इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटेड टू द सोसायटी आहे. बट द पोएट्स इंटेन्शन इज दॅट टू फोकस टू द थँकलेस पोजिशन. तो शेतकरी आहे तो थँकलेस पोजिशनमध्ये आहे, याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न या कवयित्रीचा आहे. आणि इन द लास्ट कन्क्लुडिंग टू दिस पोएम आपण असं म्हणू शकतो की या कवितेच्या शेवटी दी पोएम विल अपील टू द हर्ट्स ऑफ दोज हू रिस्पेक्ट द फार्मर्स हू लिव्ह क्लोज टू नेचर अँड मेक अन ऑक्युपेशन ऑफ प्रोव्हाइडिंग फूड. आणि मग जे लोक शेती करतात, शेतीशी संबंधित आहेत, शेती व्यवसायाशी जवळीकता, नेचरशी जवळीकता करणारे अशा लोकांबद्दल एक अपील केलेलं आहे. दी पोयम विल अपील टू द हर्ट्स. लोकांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण होते की शेतकऱ्याला आपण रिस्पेक्ट द्यायला हवा, की तो लोकांना अन्न घालतो, अन्नदाता आहे तो. द फार्मर इज अ प्रोव्हाइडिंग फूड टू पॉप्युलेशन. दी पोयम विल अपील टू द हर्ट्स ऑफ दोज हू रिस्पेक्ट द फार्मर्स who live close to nature and make an occupation of providing food. It will evoke respect for those who haven't grasped the vital nature of the farmers in society. And this is the symbol, a beautiful poem praising the father of the people. He provides the breed. The farmer provides the breed. आपल्याला तो अन्न देतो. So this is the समरी ऑफ दिस पोयम. या कवितेची ही समरी आपण सांगू शकतो. आता या कवितेच्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्याची टेक्निक, स्टाईल काय आहे, कोणत्या पद्धतीच्या फिगर ऑफ स्पीच कवयित्रीने या ठिकाणी वापरलेले आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगता येईल. दिस पोयम द सोवर इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ लोन फार्मर टॉयलिंग इन हिज फील्ड. तो कष्ट करत आहे त्याच्या शेतामध्ये. ॲज द पोएट वॉचेस even after sundown. Thoru Datta in her translation of Victor Hugo's poem speaks in praise of his dedication. The poem The Sower is a description of a lone farmer. शेतकऱ्याचं वर्णन आहे, तो शेतीमध्ये कष्ट करतोय असं वर्णन आहे. टॉयलिंग इन हिज फील्ड ॲज दी पोएट वॉचेस. जसं ती कवयित्री त्याला पाहते. इवन आफ्टर सनडाऊन, अगदी संध्याकाळच्या वेळेलासुद्धा, संधिप्रकाशाच्या वेळेला कवयित्री त्याला पाहते आहे. थोरू दत्त इन हर ट्रान्सलेशन ऑफ विक्टर युगोज पोएम. विक्टर युगोच्या कवितेचं ट्रान्सलेशन करताना कवयित्री म्हणते सी स्पीक्स इन प्रेज ऑफ हिज डेडिकेशन. ती त्या शेतकऱ्याचं कौतुक करते आहे असं वर्णन आहे. दी पोएम इज ओवन अराउंड द थीम ऑफ द फार्मर सर्वायविंग हिज लँड, टेकिंग अपॉन हिमसेल्फ द हार्ड वर्क टू टिल इट अँड प्लॉडिंग ऑन इन टू द नाईट. म्हणजे रात्रंदिवस तो कष्ट करतो आहे. इवन आफ्टर द डेज इज डन, म्हणजे दिवस संपलेला आहे तरी तो कष्ट करतो आहे. ही सिक्स नायदर हेल्प नॉर कंपनी बट डज व्हॉट नीड्स डुईंग. तो कोणाच्या मदतीची अपेक्षा करत नाही, कोणाच्या सोबतीची अपेक्षा करत नाही. जे गरजेचं आहे तो सगळं तो करतो आहे. शेतकरी शेतामध्ये राबतो आहे. The poet has used devices like alliteration, imagery and symbolism to create the scene in the reader's mind.
वाचकाच्या मनामध्ये एक चित्र उभं राहावं यासाठी कवयित्रीने या ठिकाणी अलिट्रेशन, इमेजरी आणि सिम्बॉलिझमचा वापर केलेला आहे ह्या फिगर ऑफ स्पीचचा. द राईम स्कीम इज एबी प्रोव्हाइडिंग अ प्लीजिंग रिधम टू रीड अलाउड. कविता ज्यावेळेला आपण मोठ्याने वाचतो आपल्याला एक रिधम मिळते आणि ह्या राईम स्कीममधून. द लँग्वेज कंप्रायजेस वर्ड्स युज्ड इन अ मॅनर टू क्रिएट अ कमांडिंग फिगर ऑफ द फार्मर. आणि असे काही शब्द वापरलेत की एक कमांडिंग फिगर आपल्या त्या शेतकऱ्याची आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. इन ऑर्डर टू एम्फेसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ हिज ऑक्युपेशन अँड द टॉईल इट एंटेल्स. तो शेतकरी जो कष्ट करतो आहे त्याच्या शेतीशी व्यवसायाशी संबंधित जे इम्पॉर्टन्स आहे ते सांगण्याचा प्रयत्न या कवयित्रीने त्याच्यावरती जास्त एम्फेसाइज केलेला आहे, भर दिलेला आहे. ब्लॅक अँड हाय हिज शिल्यूट डॉमिनेट्स हे जे शब्द आहेत, सिम्बोलायझिंग अ ह्यूज फिगर अगेन्स्ट द स्काय, हे सगळे शब्द एक आकाशाला म्हणजे सिम्बलाइज करतात. दुसऱ्या ओळी बघा, मार्चेस ही अलॉंग आय सी हिम स्ट्राईड अ कॉन्फिडंट फिगर इन चार्ज हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी स्काय असं म्हटलेलं आहे बघा शेवटी कवयित्रीनं. की त्या कशासाठी म्हटलेलं आहे की त्याच्यासाठी एक रिस्पेक्ट या ठिकाणी कवयित्रीनं दाखवलेलं आहे. द पोएट हरसेल्फ इन एव अँड सेट्स द टोन इन द रीडर्स माइंड टू लुक ॲट द फार्मर विथ रिस्पेक्ट. म्हणजे वाचकांनी सुद्धा एक शेतकऱ्याकडे एक रिस्पेक्टनं पाहावं यासाठी कवयित्रीने असे शब्द वापरले आहेत. हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी स्काय. आभाळा एवढं त्याची फिगर म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला रिस्पेक्ट देण्याचं काम केलेलं आहे कवयित्रीने. द पोएट हरसेल्फ इज इन एव अँड सेट्स द टोन इन द रीडर्स माइंड टू लुक ॲट द फार्मर विथ रिस्पेक्ट ऑर रेव्हरन्स विच वी मस्ट गिव्ह हिम. त्याला तो आदर आपण, तो सन्मान आपण द्यायलाच हवा, अशा अर्थासाठी कवयित्रीने हे शब्द वापरलेले आहेत. आता स्पेशल फीचर्स काय आहेत या कवितेचे. देर इज अ एम्फॅसाइज ऑन 2 ॲस्पेक्ट्स. हार्ड वर्क विच द फार्मर परफॉर्म्स. जो कष्ट शेतकरी करतो, काबाड कष्ट करतो. अनकम्प्लेनिंगली डे अँड नाईट, म्हणजे कोणतीही कुरकुर न करता, कोणती कंप्लेंट नसते त्याचे, रात्रंदिवस तो कष्ट करतो शेतीमध्ये. सम एक्झाम्पल्स आर सोअर लिंगर्स. त्याची उदाहरणं आहेत बघा, सोअर लिंगर्स. टू सो द टास्क मार्चेस ही. द अदर ॲस्पेक्ट्स इज द विविड डिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये आहे ऑफ द डस्क, द सेटिंग सन, द फिगर अगेन्स्ट द सनसेट. या ओळीतून आपल्याला कवयित्रीने ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी काही ओळी आहेत बघा. सनलाईट आय सी डाईंग फास्ट, ट्विलाईट डार्कनेस डिपन्स, हिज शेल्यूट डॉमिनेट्स. देर इज यूज ऑफ पोएटिक लँग्वेज ॲडिंग टू द नॉवेल्टी अँड ब्युटी. कवयित्रीनं या ठिकाणी एक नॉवेल्टी किंवा ब्युटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या कवितेमध्ये. दिस इज नॉट दी ऑर्डिनरी लँग्वेज. ही जी लँग्वेज आहे ती काही ऑर्डिनरी लँग्वेज नाही, ती पोएटिक लँग्वेज आहे बघा. वेल नाय माइन आईज ही पेशंट स्टँड्स म्यूज आय. इन सेव्हरल लाईन्स द वर्ड्स आर इन अ डिफरंट ऑर्डर फ्रॉम व्हॉट इज यूज्ड नॉर्मली. आपण नॉर्मली जे शब्दाचा जी ऑर्डर असते, क्रम असतो, त्याचा क्रम वेगळा केलेला आहे. फिरोज डीप, डीप फिरोज असं म्हणण्याऐवजी फिरोज डीप म्हटलेलं आहे. मार्चेस ही अलॉंग, म्हणजे ही अलॉंग मार्चेस. फॅड्स द लाईट, म्हणजे त्या ठिकाणी इन्व्हर्शन केलेलं आहे, शब्दांची अदलाबदल कवयित्रीने केलेली आहे की एक पोएटिक इफेक्ट देण्यासाठी. आणि हा एक वेगळाच इफेक्ट मिळतो इन्व्हर्शनमुळं. अशा पद्धतीचे शब्दांची अदलाबदल केलेली आहे, त्यांची ऑर्डर बदललेली आहे. सो इन्व्हर्शन ॲज द पोएटिक डिव्हाइस ॲड्स द इफेक्ट टू द पोएम. आणि तो एक वेगळा इफेक्ट पडतो आहे. ॲट लास्ट वी कॅन से दॅट द पोएम गिव्ज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या कवितेतून कवीला काही मेसेज सांगायचा आहे. इट ब्रिंग्ज इन टू फोकस द इम्पॉर्टन्स ऑफ द फार्मर अँड हिज अनरेकग्नाइज्ड सर्व्हिस टू द सोसायटी. शेतकरी जो त्याची सर्व्हिस करतो आणि विशेषतः सोसायटीसाठी, लोकांसाठी तो काम करतो, लोकांचा तो अन्नदाता आहे. हावेवर मच मनी वन मे पोसेस, वन कॅनॉट ईट द मनी. लोक कितीही पैसा कमवत असेल पण तो पैसा आपल्याला खाता येत नाही, आपल्याला खाण्यासाठी अन्नच लागतं. आणि म्हणून हा शेतकरी जो आहे तो ह्या लाखाचा पोशिंदा त्याला म्हटलं जातं. वन नीड्स द फार्मर फॉर वन्स व्हेरी सर्वायवल. आपल्याला जगण्यासाठी अन्नच लागतं आणि म्हणूनच शेतकऱ्याचं हे इम्पॉर्टंट ह्या
समाजामध्ये आहे. दी पोएम इज इफेक्टिव्ह इन क्रिएटिंग अ पॉझिटिव्ह रिस्पेक्टफुल पिक्चर ऑफ द फार्मर, his simple life of that farmer in the way the poet describes his actions. So dear student, these are some important things of this poem. या काही या कवितेच्या स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. आता काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी चर्चा करू. आता कवितेमध्ये इमेजरीचा वापर केलेला आहे. काही रूपकं वापरलेले आहेत कवयित्रीनं, शाब्दिक कल्पनाचित्र वापरलेले आहेत. आता इमेजरी कशाला म्हणायचं, तर तसा एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी आहे बघा. क्वेश्चन सांगेन मी तुम्हाला कुठे आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेकंड क्वेश्चन आहे बघा. सीम्स टू टच द स्टॅरी स्काईज द पोएट हॅज यूज्ड वर्ड इमेजरी, डिस्क्राईब द आयडिया अँड पिक आउट अदर सिमिलर एक्झाम्पल्स फ्रॉम द पोएम. तर ती एक वर्ड दिलेली आहे, सीम्स टू टच द स्टॅरी स्काईज. त्याच्यातून आपल्याला वर्ड इमेजरी दिसून येते. तर इमेजरी म्हणजे काय आणि अशा आणखी कोणती उदाहरणं या कवितेमध्ये आलेली आहेत. तर इमेजरी इज अ डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज फॉर द रीडर टू बेटर इमॅजिन द वर्क ऑफ द पोएट. इमेजरी ड्रॉज ऑन द 5 सेन्सेस, नेमली टेस्ट, टच, साईट, स्मेल अँड साऊंड. इमेजरी अशा यावरती असते की टेस्ट, टच, साईट, स्मेल आणि साऊंड, अँड ऑल्सो ॲड्स सिम्बॉलिझम टू द वर्क. तर ही एक लाईन आहे, सीम्स टू टच द स्टॅरी स्काईज, द पोएट क्रिएट्स द इमेज ऑफ अ ह्यूज फिगर. To the poet, the farmer's position in the society is very important. He is irreplaceable. He toils to feed himself as well as his fellows, although they often do not acknowledge him and his sacrifice. A farmer is a giant among the members of society. आणखी काही वर्ड इमेजरी या कवितेमध्ये आलेले आहेत. त्यामध्ये बघा, सनलाईट आय सी डाईंग फास्ट, ट्विलाईट हॅस्टन्स ऑन टू रूल. या ओळीमध्ये सुद्धा ही वर्ड इमेजरी आहे. द इमेजरी क्रिएटेड इज वेन वन रूलर डाईज द नेक्स्ट कम्स टू फिल द प्लेस. हिअर नाईट टेक्स ओव्हर फ्रॉम डे, डार्कनेस टेक्स ओव्हर फ्रॉम लाईट. देर इज अ सिम्बॉलिझम. द लाईन ऑल्सो टेल्स टू द फार्मर टॉयलिंग बोथ डे अँड नाईट, unceasing in his labor. आता या ठिकाणी जो फर्स्ट क्वेश्चन आहे ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये, देर आर अ नंबर ऑफ चॅलेंजेस अ फार्मर इन इंडिया फेसेस. डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ इट इज पॉसिबल टू इम्प्रूव्ह द कंडिशन ऑफ फार्मर्स. आपल्या देशातला जो शेतकरी आहे अनेक आव्हानं स्वीकारतो आहे तो. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपण या ठिकाणी डिस्कस करून आपल्या शेतकऱ्याची कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी काय सोल्युशन आपण सांगू शकतो. तर त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काही चॅलेंजेस कोणते आहेत, आव्हानं कोणती आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे त्याच्यावरती तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. बघा, चॅलेंजेस, वॉटर स्कार्सिटी म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत नाही आणि त्यामुळं शेती वाया जाते. त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. जे पावसाचं पाणी आहे ते पाणी वाया न जाऊ देता ते जमिनीमध्ये जर मुरवलं, छतावरचं पाणी जर जमिनीमध्ये खड्ड्या काढून सोडलं तर त्या ठिकाणी पाण्याची भूजल पातळी वाढते. त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. हा एक सोल्युशन आहे. सेकंड आहे क्रेडिट अँड इनडिबेटेडनेस. त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे, इम्प्लिमेंट पॉलिसीज फॉर फार्मर्स, इझियर बँक बॉरोईंग. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारे काय आर्थिक स्रोत जर त्याला गरज असेल तर त्याला कर्ज वगैरे उपलब्ध करून देण्यासाठी काही पॉलिसीज असायला पाहिजेत. लँड इश्यूज आहेत, त्याच्यामध्ये गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन टू सपोर्ट पुअर फार्मर्स. काही लँड इश्यूज गव्हर्मेंटनं त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन करून शेतकऱ्यांना सपोर्ट करायला हवं. क्लायमेटिक चेंजेस आहेत, वातावरणामध्ये बदल होतो आणि त्यामुळं शेतीमध्ये शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतो. त्याच्यासाठी काय आहे, तर एज्युकेशन अँड अवेअरनेस अमंग फार्मर्स टू टेक इन्शुरन्स फॉर पुअर,
इल्स ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज, ज्या काही नॅचरल कॅलॅमिटीज येतात, नैसर्गिक आपत्ती येतात, अशा वेळेला आपण जर त्यांचा शेतकऱ्यांनी इन्शुरन्स वगैरे घेतला, पिकांचा विमा उतरला, तर त्यांना त्याचा सपोर्ट होतो. आणि शेतकऱ्यांमध्ये आपण अवेअरनेस म्हणजे जागृती करायला हवी, त्यांना शेतीबद्दलचं योग्य असं ज्ञान द्यायला हवं. पब्लिक पॉलिसीज टू इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट अँड स्टॉप डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट स्पेस फॉर इंडस्ट्रीसाठी जे फॉरेस्ट वगैरे आहेत ते आपण कट करतो आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी होतं, त्याबद्दलच्या काही पॉलिसीज असायला पाहिजेत. आता सोशल ग्रुप आहेत, त्याच्यावरती आपण काय सांगू शकेन की फॉर्मेशन ऑफ ॲप्रोप्रिएट सोशल ग्रुप्स टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट गव्हर्मेंट पॉलिसीज, बेस्ट सीड्स, बेस्ट मार्केट प्राइसेस इट्सेट्रा. म्हणजे असे काही सोशल ग्रुप आहेत की जे शेतकऱ्यांना गव्हर्मेंटच्या पॉलिसीज त्यांच्यापर्यंत पोहोचवतात, शेतकऱ्यांना योग्य बियाण्यांची माहिती देतात, मार्केट प्राईसबद्दल शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस निर्माण करतात. हे काही सोल्युशन आहेत. लॅक ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी. बऱ्याचदा बघा आपल्या देशामध्ये असं होतं की शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजीच माहीत नसते, पारंपरिक शेती करतात, टेक्निकली शेती करत नाहीत. त्याच्यावरती काय आपण सोल्युशन सांगेन की लेटेस्ट डेव्हलपमेंट इन ॲग्रीटेक मस्ट बी बॉट टू फार्मर्स. शेतकऱ्यांना टेक्निकली ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगणं महत्त्वाचं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. स्पेशली फॉर कोल्ड स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, व्हॅल्यू ॲडिशन अँड प्रिझर्विंग टेक्नॉलॉजी. म्हणजे जे धान्य वगैरे आहे किंवा जे पीक आहे ते स्टोअर करण्याचे जे कोल्ड स्टोरेज आहेत, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, या सगळ्या गोष्टींचं व्हॅल्यू ॲडिशन, प्रिझर्विंग टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज शेतकऱ्यांना दिलं गेलं पाहिजे. आणि डायव्हर्सिफिकेशन आहे, डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण काय सांगेन की एज्युकेशन फॉर फार्मर्स टू ग्रो व्हरायटी ऑफ क्रॉप्स सुटेड टू द लोकल कंडिशन, मार्केट डिमांड्स. म्हणजे शेतकऱ्यांना हे सांगायला हवं की मार्केटमध्ये काय डिमांड आहे त्यानुसार त्यांनी पीक घ्यायला हवं. पारंपरिक शेती न करता की शेतीमध्ये टेक्निक वापरून त्याचा अभ्यास करून, मार्केटचा अभ्यास करून आपण शेतीकडे वळायला हवं. व्हरायटी ऑफ क्रॉप्स म्हणजे शेतीमध्ये विविधता आणायला हवी. आणि मार्केट रिस्क जे आहे, मार्केट रिस्कबद्दल शेतकऱ्यांना आपण काय सोल्युशन सांगू शकतो की व्हॅल्यू ॲडिशन, इक्विपमेंट अँड नो हाऊ फार कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी मस्ट बी प्रोव्हाइडेड टू इन्स्टिल कॉन्फिडन्स इन फार्मर्स. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण त्यांना फूड प्रोसेसिंग सांगायला पाहिजे, टेक्नॉलॉजी सांगायला पाहिजे आणि त्यांना कोल्ड स्टोरेज असेल किंवा ज्या इक्विपमेंट जी साधनं आहेत ती त्यांना आपण पुरवायला हवीत. असं आपण या ठिकाणी या क्वेश्चनच्या अनुषंगानं उत्तर देऊ शकतो. आणखी काही महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी आपण ॲप्रिशिएशन आणि समरी तर बघितलेलं आहे. 5वा क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, द पोएट हॅज ऑब्झर्व्ड द सोअर क्लोजली, एक्सप्रेस इन युअर ओन वर्ड्स द रेव्हरन्स द पोएट हॅज फॉर द सोअर. कवितेच्या अनुषंगानं तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. द पोएट इज प्रॉम्प्टेड टू कॉल द सोअर अँड ऑगस्ट पर्सनॅलिटी विच मीन्स वन हू हॅज रीच्ड द हायेस्ट पोझिशन इन हिज वर्क प्लेस. एक्सप्लेन धिस यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला कवयित्रीने जे विचार मांडलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. कसा प्रश्न आहे बघा. द पोएट इज प्रॉम्प्टेड टू कॉल द सोअर अँड ऑगस्ट पर्सनॅलिटी. म्हणजे कवयित्रीनं शेतकऱ्याला आदरणीय भव्य दिव्य व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तो आपल्या कामात अतिशय उच्चस्थानी पोहोचला आहे असा होतो. आणि मग त्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत, काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्या आधारे आपल्याला सांगायचं आहे की त्याचं हार्डवर्क आहे, त्याचं परसेवरन्स आहे, त्याचं डेडिकेशन आणि डिग्निटी इन पॉवर्टी, या मुद्द्याच्या आधारे आपल्याला याचं उत्तर देता येईल. कसं तर हार्डवर्क शेतकरी करतो आहे. आपल्याला कवितेमध्ये आपण बघितलं की द फार्मर हॅज टू लेबर एव्हरी डे फ्रॉम सन अप टू सन डाऊन, प्रिपेरिंग द लँड, सोविंग, वीडिंग, फर्टिलायझिंग, इरिगेटिंग, फेंडिंग ऑफ पेस्टिलेन्स, poachers, stray animals, constantly fearing bad weather, praying for rain and shine at the right stage, his fields of standing crops, and if all goes well he may be able to harvest it. He must get a good price for his toils to eke out a livelihood. There are so many things that could go wrong in spite of his back-breaking toils. त्याच्या कष्टाच्या पलीकडे जाऊन काही अशा गोष्टी होतात की शेवटपर्यंत त्या शेतकऱ्याला काही मिळेल की नाही सांगता येत नाही.
आता त्याचं परसेवरन्स. द फार्मर इन द कोर्स ऑफ थिंग्स एन्काउंटर्स मेनी ॲडवर्साइट्स. म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की ते त्याच्या हातात नसतात शेतकऱ्याच्या. कधी पाऊस जास्त होतो, कधी पाऊस कमी होतो, कधी रोगाचा पिकांवरती प्रादुर्भाव होतो. टू मच रेन और टू लिटिल, वाईल्ड विंड्स और ॲनिमल्स, सिकनेस ऑफ द प्लांट्स और हिज फॅमिली आर थ्रेट्स. Above all this, the never-ending attention and work demanded by farming as an occupation requires enormous determination. The farmer preserves, nevertheless, tending to the land so that its bounty will feed not his family alone, but his फेलो वुमेन टू. म्हणजे शेतकरी एकटा नाही कष्ट करते, त्याची होल फॅमिली त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देत असते, त्याचं पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये राबत असतं. द इनर करेज टू फेस द डिफिकल्टीज अँड चॅलेंजेस अँड द डिटर्मिनेशन डू टू हार्ड लेबर सोज द फार्मर्स परसेवरन्स. त्याच्या कष्टाचं ते एक सत्व परीक्षा असते असं म्हटलं जातं. त्याची डेडिकेशन, त्याची डिग्निटी इन पॉवर्टी, याही मुद्द्यांवरती तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगू शकता की डेडिकेशन काय असतं. ओनली द फार्मर हू इज द डेडिकेटेड टू वर्क ऑन हिज बिलव्ड लँड कॅन फेस द मल्टिपल चॅलेंजेस. वेगवेगळे आव्हानं स्वीकारून शेतकरी न डगमगता त्या ठिकाणी काम करत असतो. ही मस्ट लव द लँड. त्याचं शेतीवरती प्रेम असतं. द लेबर अँड द कन्सिडर द हार्वेस्ट हिज रिवॉर्ड. फॉर अन ऑनलुकर इट माइट बी फ्रायटनिंग टू थिंक सो मेनी थिंग्स दॅट कुड ब्रिंग रुइन. It is easier to leave this to someone else and buy the supply of food one needs, but only the dedicated son of the earth will give his sweat and blood to nature the earth, nurture the earth. परंतु हा शेतकरी स्वतः कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, शेतीमध्ये घाम गाळतो आणि मग लोकांना तो काय करतो की अन्न देतो. म्हणजे तो लाखाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातं. आता डिग्निटी इन पॉवर्टी, तर हा मुद्दा आपण कसा या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. द फार्मर इन स्पाईट ऑफ द लेबर ही हॅज टू पुट इन अँड द सिम्पल लाईफ ही लिव्ज इन डिग्निटी. ही बोज टू मदर नेचर अँड कॉल्स टू वन मास्टर. ही एक्सपेक्ट्स रिवॉर्ड ओनली फॉर हिज टॉईल्स अँड नो मोअर. त्याच्या कष्टाला रिवॉर्ड मिळावं असं त्याची अपेक्षा असते, इतर त्याची काही अपेक्षा नसते. He feeds not himself and his family alone, but is able to feed his fellow women. तो फक्त त्याच्या कुटुंबापुरतं नाही तर तो समाजासाठी काहीतरी उत्पादन करत असतो, समाजाला अन्न देण्याचं काम करत असतो. He looks up to the sun, looks for rains and looks down lovingly to his earth. He lives in his humble home, but he is king of his land. तो राजा असतो त्याच्या शेतीचा, छोट्या झोपडीमध्ये राहतो परंतु तो राजा त्याच्या शेतीचा असतो. विदाऊट हिज टॉईल्स नो गोल्ड कॅन फीड हंग्री मॅन. ही डिमांड्स नथिंग. त्याची काही अपेक्षा नसते, बट कमांड्स ओव्हर ग्रॅटिट्यूड अँड रिस्पेक्ट. फक्त त्याला आदर सन्मान मिळावा शेतकऱ्याला एवढीच त्याची अपेक्षा असते. तर या प्रश्नाचं आपण अशा पद्धतीनं एक्झाम्पल देऊ शकतो. पुढचा प्रश्न जो आहे तो पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन. आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. अलिट्रेशनची वेगवेगळी उदाहरणं कवितेमध्ये आपण बघितलेली आहेत. कंपोज अ पोएम ऑन अ फार्मर इन 4 to 6 लाईन. कंटिन्युएशन ऑफ द फॉलोइंग. काही ओळी दिलेत, त्या ओळीच्या आधारे तुम्हाला शेतकऱ्याची कविता लिहिता येते का बघा, असा प्रश्न आहे. यू कॅन ट्राय दिस. तुम्ही त्याचा प्रयत्न करू शकता. And most important question number 7. Agriculture is the principal occupation in Maharashtra and it has many career opportunities. महाराष्ट्रामध्ये शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे शेती. तर त्याच्या आधारे जे काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. राईट इन ब्रीफ अबाउट द वेरियस करिअर ऑपॉर्च्युनिटीज गिवन ॲबो. यू कॅन कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द फॉलोइंग युनिव्हर्सिटीज. काही युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे खरागपूरला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे या ठिकाणी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्हाला काही करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. मग कोणते आहेत? ॲग्रिकल्चर करस्पॉन्डंट आहे, ॲग्रिकल्चर पॉलिसी ॲनालिस्ट आहे, सॉईल कन्झर्वेशनिस्ट आहे, मशीन डिझाईन इंजिनियर,
वेटरनेरियन, हॉर्टिकल्चरिस्ट, मार्केटिंग कम्युनिकेशन मॅनेजर, फार्म मॅनेजमेंट, सायंटिस्ट, कृषी विज्ञान केंद्र त्या ठिकाणी सायंटिस्ट होऊ शकता तुम्ही, झूलॉजिस्ट, फूड मायक्रोबायोलॉजिस्ट आणि ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स या काही फील्ड्स आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरची अपॉर्च्युनिटी आहे. आणि शेवटी प्रोजेक्ट आहे बघा, व्हिजिट युअर कॉलेज लायब्ररी और यूज द वेब अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑन ग्रीन रिव्होल्युशन अँड व्हाईट रिव्होल्युशन इन द कंट्री. बघा हा प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी, ग्रीन रिव्होल्युशन अँड व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती आणि शुभ्र क्रांती असा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे. सो डिअर स्टुडंट, यू कॅन सॉल्व अदर रिमेनिंग क्वेश्चन्स युअर सेल्फ. तुम्ही स्वतः काही प्रश्न यातले राहिलेले असेल तर ते तुम्ही सोडवू शकता. बऱ्याचशा प्रश्नांवरती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. गो अगेन टू रीड दिस पोयम 1 or 2 टाईम. एकदा दोनदा कविता वाचा. ट्राय टू अंडरस्टँड द थॉट्स गिवन इन द पोयम. कवयित्रीने मांडलेल्या विचारांच्यावरती चर्चा करा आणि ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न करा. टुडे वी स्टॉप हिअर. हिअर दिस पोयम इज गेटिंग कम्प्लिटेड. ही कविता या ठिकाणी संपते.